आज आपण चणा मसाला करतोय. चणा मसाला करताना खूप वेळ लागतोय, तर खूप वेळ न घालवता आणि इन्स्टंट कसा करायचा आहे, आपण तशा पद्धतीने इथे चणा मसाला केलेला आहे. तर आपण अगदी जसा बाहेर घेतो ना, तशा पद्धतीचा चणा मसाला केला आहे. चवीलाही जसाचा तसाच आहे आणि झटपटसुद्धा होईल. म्हणजे तुम्हाला खूप वेळ लागणार नाही, अशा पद्धतीने आपण इथे केलेला आहे. तर तो कसा करायचा आपण बघणार आहोत इथे. त्यासाठी मी काय केले, चणे घेतले, भिजत घातलेले होते रात्रभर आणि चाळणीमध्ये काढून एक पातेलं वरून ठेवून त्याला मोड आणून घेतलेले आहेत. तर इथे कुकर घेतला आहे. कुकरमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचे आणि अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली की लगेचच कांदे घालायचे. 3 कांदे घेतलेत मी. कांदे आपल्याला मिडियम आकाराचे 3 कांदे घ्यायचे आहेत आणि लांबट आकाराचे कापून घेतले. बारीक कांदा करून घेतला तरीही चालेल, असं काही नाही आहे. तर कांदा आपला टाकून झाला की लगेच दालचिनीचा जो तुकडा आहे त्याचे 2 तुकडे टाकून घेतलेत मी. त्याने फ्लेवर खूप छान येतो. तर इथे कांद्यासोबत आपण दालचिनीसुद्धा टाकून घेतली आणि कांदा फ्राय करताना आपल्याला चांगला पारदर्शक होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. त्यासाठी काय करायचं आहे, गॅस मिडियम ठेवायचा आणि एकसारखा कांदा आपल्याला जोपर्यंत पारदर्शक होत नाही तोपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. तर इथे कांद्याचा छान रंग बदलतो आहे आणि कांदा जो आहे तो चांगला फ्रायसुद्धा होतो आहे आणि दालचिनीचा फ्लेवरसुद्धा कांद्याला खूप छान लागतो आहे. तर या स्टेजवरती आपल्याला लसूण अद्रक पेस्ट टाकून घ्यायची आहे 1 चमचा. लसूण अद्रक पेस्ट टाकून घेतली की व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. म्हणजे व्यवस्थित त्याचा फ्लेवर जो आहे तो कांद्याला लागला की आपला लसूण अद्रकसुद्धा फ्राय होऊन जातं. तर लसूण अद्रकची पेस्ट फ्राय झाल्यानंतर या स्टेजवरती आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि नंतर आपल्याला गॅस कमी झाला की त्यामध्ये हळद टाकायची आहे अर्धा चमचा मी हळद घातली. नंतर आपल्याला गरम मसाला घालायचा आहे आवडीनुसार. छोले मसाला घालायचा नाही आहे, गरम मसाला घालायचा आहे. गरम मसाला घातला आहे मी 2 चमचे. जिरे पावडर घातली 1 चमचा आणि कश्मीरी लाल मिर्च पावडर घातलेली आहे 2 चमचे. आणि कांदा लसूण मसाला घालायचा आहे आपल्याला 1 चमचा आणि धणे पावडर घालायची आहे 1 चमचा. कस्तुरी मेथी घालायची आहे 1 चमचा. आपलं पूर्ण हे साहित्य घातल्यानंतर काळं मीठ घालायचं आहे. काळं मीठ यासाठी घालायचं आहे, साधं मीठ घालायचं नाही आहे. ब्लॅक सॉल्ट जे असतं ते घालायचं आहे. त्याने भाजीला चव जी येते ना ती खरंच खूप छान येते. आपलं साधं मीठ घालायचंच नाही आहे, ब्लॅक सॉल्ट घालायचं म्हणजे काळं मीठ घालायचं आहे. व्यवस्थित मसाले आपल्याला 2 ते 3 मिनटासाठी फ्राय करून घ्यायचे आहेत. जसे जसे तुमचे मसाले फ्राय होतील तसं मी काय केलं आहे, जे हरभरे आहेत म्हणजे चणे आहेत भिजलेले, ते आपल्याला पाण्यामध्ये टाकून मी त्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. आणि मसाल्यामध्ये टाकल्यानंतर काय करायचं आहे, पूर्ण चणे जे आहेत म्हणजे हरभरे जे आहेत ते आपल्याला एकसारखे त्या मसाल्यामध्ये 1 ते 2 मिनटासाठी फ्राय करून घ्यायचे आहे. जितके फ्राय कराल तितके चणे तुमचे खायला मसाल्याबरोबर छान लागतील तुम्हाला. तर फ्राय करताना मी तुम्हाला चांगलं 2 ते 3 मिनटं फ्राय करायचे मिडियम गॅसवरती. तर एकसारखं त्याला हलवत राहायचं आहे आणि एकसारखं हलवत असताना व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तरी ते व्यवस्थित मसाला फ्राय करून झाला आहे आणि मसाला फ्राय करून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचे आहेत हिरव्या मिरच्या 4 ते 5. तुम्ही म्हणाल हिरव्या मिरच्या का घातल्या, कारण कच्च्या हिरव्या मिरच्याचा जो फ्लेवर आहे ना, भाजीला फ्राय आपण मसाल्यामध्ये ज्यावेळेस मिक्स करतो आणि शिजून घेतल्यानंतर जो कच्च्या हिरव्या मिरच्याचा जो मसाल्याला फ्लेवर उतरतो ना, तो खरंच अप्रतिम आहे. खरंच खूप छान लागतं. मी म्हणते म्हणून नाही, ट्राय करून बघा, कारण छोट्या गोष्टी आहेत ना त्या खूप महत्त्वाच्या आहेत त्यामध्ये. तर ते व्यवस्थित आपल्या हिरव्या मिरच्या मसाल्यामध्ये मिक्स झालेल्या आहेत. मिक्स झाल्यानंतर आपला मसालासुद्धा चांगला फ्राय करून झाला आहे. तर फ्राय करून झाल्यानंतर इथे मी तुम्हाला दाखवते हिरवी मिरचीसुद्धा जशीच्या तशीच आहे, म्हणजे फ्राय करून झालेली नाही आहे. तर आता मंद आचेवरती आपल्याला याला काय करायचं, थोडंसं वाफ देऊन घ्यायचं आहे बिना पाण्याचे. तर मंद आचेवर मी त्याला 2 मिनटासाठी वाफ देऊन घेते. तर वाफ देऊन घेतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मस्त तेल सुटले आणि मसालेसुद्धा चांगले फ्राय झालेले आहेत आणि चणेसुद्धा जे आहे काळं मीठ जे घातलेलं आहे म्हणजे ब्लॅक सॉल्ट जे घातलेलं आहे त्याला खूप छान लागलेलं आहे. तर गरम पाणी घालताना एकदम घालायचं नाही, थोडं करून पाणी घालायचं आहे. तर कारण आपला मसालासुद्धा खूप फ्राय झाला आहे आणि गरम पाण्यामुळे काय होतं, अंगावर उडू शकतं. तर व्यवस्थित आपल्याला थोडं करून पाणी घालायचं आहे. शिजण्याच्या आकाराने चांगलं 1 इंच वर पाणी राहील अशा पद्धतीने आपण इथे पाणी घालणार आहोत. तर इथे व्यवस्थित मिक्स करून झालं आहे आणि पाणीसुद्धा आपलं घालून झालं आहे. तर आता मी थोडंसं परत पाणी घालते, कारण थोडंसं 1 इंच वरती पाणी पाहिजे. तर राहिलेलं पाणी पूर्ण मी इथे 1 ग्लास मी पूर्ण पाणी घातलेलं आहे. तर पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर मिडियम गॅसवरती आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत कुकरच्या आपल्या शिट्ट्या झाल्यानंतर थंड झालं आहे आणि आपण हवा काढून आपण एकदा चेक करून बघणार आहोत. तर मी हवा काढून घेतली पूर्ण शिट्टीची आणि आपण चेक करून बघतो आहे, मस्त झणझणीत भाजी झालेली आहे.
पण काय झालं आहे, आपण थोडंसं पाणी जास्त घातलं आहे आणि कुकरमध्ये पाणी जास्त लागत नाही आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, आता याला गॅस चालू करायचा आहे आणि थोडंसं घट्ट करून घ्यायचं आहे. तर आपलं थोडं पातळ आहे ग्रेव्ही, थोडंसं घट्ट करून घ्यायचं, कारण चना मसाला थोडासा घट्ट असतो. तर शिजताना काय करायचं आहे, आपलं चमच्याच्या साहाय्याने जे आहे शिजलेले चणे आहे थोडेसे कुस्करून घ्यायचे. काही चणे, पूर्ण चणे नाही कुस्करून घ्यायचे, काही चणे आपल्याला चमच्याच्या साहाय्याने कुस्करून घ्यायचे. म्हणजे ग्रेव्हीला जो फ्लेवर येईल ना चण्याचा आणि ती ग्रेव्ही जी घट्ट होईल ना त्याची खूप छान चव येत आहे. म्हणजे नुसतं मसाला लागणार नाही आहे तुम्हाला. तर अगदी ग्रेव्ही मस्त झालेली आहे आणि घट्टसुद्धा झालेली आहे. तर आता थोडंसं कोथिंबीर घातला आहे. कोथिंबीर घातल्यानंतर आपला चना मसाला रेडी आहे. तर जसा जसा थंड होईल तशी तशी त्याची ग्रेव्ही अगदी घट्ट होईल. तर अगदी दिसायलाही छान आणि चवीलाही खूप मस्त आहे. खूप कमी साहित्य लागलेलं आहे. परत असं काही नाही की फ्लेवरसाठी खूप काही साहित्य घालावं लागतं असंही नाही आहे. तर इतक्याच साहित्यात पण तुम्ही एकदा तरी ट्राय करून बघा. अगदी झणझणीत आणि मस्त चना मसाला झालेला आहे. तुम्हाला जरी माझी चना मसाल्याची रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत आणि तशाच स्वादासोबत, जसं आपण बाहेर खातोय तशाच स्वादानुसार. तर अगदी झटपट होईल स्वयंपाक आणि तुम्हालाही चव आवडेल अशा पद्धतीने भाजी झालेली आहे. तर चला भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.